नमस्कार सर्वांना। आज आपण बनवत आहोत चिकूचा मिल्कशेक। चिकू होममेड मिल्कशेक बनवण्यासाठी अगदी 2 ते 3च साहित्य लागणार आहे आणि इतका जास्त टेस्टी हा मिल्कशेक बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये फायदेही फार जास्त आहेत। इम्युनिटी बूस्ट करतं, डायजेशनसाठी छान आहे, फायबर आहे, विटॅमिन सी आणि ए आहे, कॅल्शियम सुद्धा आहे, त्यामुळे मुलांना पण फार जास्त हेल्दी आहे आणि आपल्याला सुद्धा। तर चला बनवायला सुरुवात करूया। पहा इथे मी 1च ग्लास मिल्कशेक बनवते। त्यासाठी आपल्याला 2 चिकू पिकलेले हवे आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यावरचं जे कव्हर आहे ते काढायचं। अगदी हलक्या हाताने काढायचं। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नकाच, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। नमस्कार सर्वांना, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी अँड वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू। तर पहा इथे मी सगळ्या साईडून जे आहे तर त्याचं वरचं जे कव्हर आहे चिकूचं ते अलगद काढून घ्यायचं आहे। तुम्ही जर मिल्कशेक कधी पिला नसेल घरी बनवून तर नक्की ट्राय करा। हा मिल्कशेक इतका जास्त टेस्टी लागतो ना, तर तुम्ही बाहेरचं विसरूनच जाल, इतकं छान लागतो। हे पहा अशा पद्धतीने वरचं कव्हर जे आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे। आता याचे 2 भाग करून घेऊयात, का तर आपल्याला याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर चुकून टाकाल तर मिल्कशेकचं पूर्ण चव बिघडून जाईल, अजिबात पिताही येणार नाही, इतका खराब लागेल। आठवणीने त्याच्या बिया ज्या आहेत ते रिमूव्ह करून घ्या, काढून घ्या। सगळ्या बिया काढून झाल्यानंतर आपण जे आहेत त्याचे पीसेस कट करून घ्यायचे। जास्त छोटेही नाही केले तरी चालतील, पण हार्डली करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड होतं आणि ज्यूस आपला व्यवस्थित चांगला बनतो। तर हे पहा अशा पद्धतीने जे आहेत ते मी पीसेस करून घेतलेले आहेत। 2 चिकू व्यवस्थित पील करून बिया काढून आपण छान पीसेस करून घेतला। तर मिक्सीचं भांडं घ्यायचं एक, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला चिकू, सोबतच टाकणार आहे मी 4 ते 5 काजू। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर त्याच्या बदली बदाम टाकायचे असतील तर टाकू शकता, पण काजू टाकल्यामुळे इतकी अप्रतिम टेस्ट लागते, ट्राय करून बघा। आणि साखर नाही यूज करत आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये टाकतोय 1 चम्मच हनी। त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे दूध। तर मी सांगितल्याप्रमाणे आधीच आपण 1 ग्लास बनवतोय, त्यामुळे अर्ध्यापेक्षा थोडं वर मी दूध घेतलेलं आहे, अर्धा ग्लासपेक्षा, आणि ह्याला आता आपण ब्लेंड करून घ्यायचं। हे पहा अगदी झटपट 2 मिनिटात मिल्कशेक रेडी होतो। लहान मुलं शाळेत जाताना पण तुम्ही सकाळी बनवू शकता, एकदम झटपट। तर पहा जास्त पातळही नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम छान असा आपला मिल्कशेक रेडी झालेला आहे। अगदी छान लागतो। सोबतच तुम्ही याच्या म्हणजे मी तरी माझ्याकडे चॉको चिप्स होते ते टाकलेले आहेत थोडे, हे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण टाकलं तर फार जास्त छान टेस्ट लागते। तर हा आपला चिकू मिल्कशेक रेडी झालेला आहे, अगदी 2 मिनिटात रेडी होतं। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा चिकू मिल्कशेक कसा वाटला। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।